गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये कशा प्रकारे दंगल झालेली आपण पाहतोय। महाल भागामध्ये दगडफेक झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे, वाहनांवर दगडफेक झालेली आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। हे मी कॅमेरामॅन सौरभला सांगू शकतो कशा पद्धतीने जे आहे इथली परिस्थिती जी आहे ती बिघडलेली आहे। आता खरं तर जे आहे अग्निशमन विभागाची जी आहे वाहन जे बोलावण्यात आले जेणेकरून पाण्याचा मारा जो आहे तो केला जाऊ शकतो। दगडफेक जे ते सुरू आहे त्यामुळे कुठेतरी अडचणीचं जे आहे पोलिसांसाठी ठरत आहे। त्यामुळे आता पोलिसांनी जे पाण्याचा मारा करण्यासाठी अग्निशमन दलाची जी वाहन आहे ते बोलावल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। आपण बघू शकतो या पोलीस कर्मचारी सुरक्षाचं जे होतं कशा पद्धतीने हे सगळं तुटून गेलेलं आहे। काय परिस्थिती आहे, तुम्हाला लागलं का कुठे? हो लागलं आहे, पायाला लागलं। कर्मचारी त्यांना खरं तर सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आणि ज्या पद्धतीने दगडफेक आहे ते बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे खरं तर सुरक्षासाठी आहे। मात्र हे सुद्धा एवढ्या मोठ्या दगडफेकी जे आहे तुटून गेलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीचा जो आहे दगडफेक या ठिकाणी सुरू असेल याचा एक अंदाज सुद्धा आपण या ठिकाणी बांधू शकतो। आता शेवटी अग्निशमन दलाच्या माध्यमातून जे आहे अश्रू दूर आणि सगळी परिस्थिती पाहता पाण्याचा मारा केला जाणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त इथे आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून आज पोलिसांनी या ठिकाणी केलेला आहे। दृश्यांमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आपण नागपुरातील चिटणीस पार्क या परिसरामध्ये म्हणजे महाल परिसरात पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।